2, 1, लेट्स प्ले गो। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होत आहे। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो इथे सामन्याला सुरुवात झाली आहे। 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। 6 षटकांची मॅच। सोमनाथ वेस 11 पिलू संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करतोय, तर क्षेत्ररक्षण करणारी टीम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। रघुवीर रॉयल्स अकलूज हा देखील संघ। हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। हर सर झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी समा जाए वहां समुंदर होता है। जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। पाहायचे अंतिम सामन्यामध्ये कोण जिंकणार। मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। तुका म्हणे याजसाठी केला होता अट्टाहास, मंडळी शेवटचा दिवस गोड व्हावा। मंडळी अंतिमचा दिवस आहे। बरोबरीत आपण इकडे बघतोय संध्याकाळचे जर बघितलं 8 वाजून बरोबर 38 मिनिटांनी सामना सुरू झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचा उत्साह कायम आहे। याही वेळेचा चेंडू आपण बघतोय, अत्यंत सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी मार्क वरती आपण इकडे बघतोय। गोलंदाज निनाद पवार, मॅन फ्रॉम निमगाव मगरचा वंडर बॉय आहे। सातत्याने चर्चेमध्ये राहिलेला आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये। तर इथे देखील पाहायचंय नेक्स्ट याही वेळेचा बॉल कट केला आहे। क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मैदानात अप्रतिम झेल आणि इथे मात्र पहिली विकेट प्राप्त आहे। शून्यावरती पहिला गडी जो गारद झालेला आहे, गोल्डन डकचा शिकार आहे, अगदी शून्यावरती कोसळला आहे, एकही धाव आलेली नाहीये। आऊट झालेला फलंदाज जर आपण बघितला इथे याच परिसरातील उपसरपंच साहेब आहेत बापूदादा मंगुळकर, ज्यांनी आतापर्यंत चांगला खेळ केला होता या मैदानावरती, त्यांना मात्र शून्यावरती पाठवलंय। पहा मंडळी काय क्रिकेटचा खेळ आहे। क्रिकेटचा खेळ मात्र आज वेळापूर नगरीमध्ये रंगलेला आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। इंद्रजीत मैदानाच्या आतमध्ये आहेत। इथून पुढे देखील पाहायचंय एकही धाव आलेली नाहीये। आतापर्यंतचा जो प्रवास आहे शून्यावरती थांबलेला आहे। खरं तर आज मैत्रीचा दिवस आहे। मैत्री दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील। मित्र असावा तर श्रीकृष्णासारखा आणि सुदामासारखा, गरिबी आणि श्रीमंती कधी दोघांनी गर्व आणि लाज देखील बाळगली नाही। यावेळेस जर बघितलं अत्यंत चांगला चेंडू आहे आणि खरे तर मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असला पाहिजे। आणि आज तुम्ही बघा जो क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही बघा, खरं तर ज्या वेळेस गोलंदाजावरती आक्रमण होतं त्यावेळेस त्याच्या खांद्यावरती जो थाप टाकतो आणि सांगतो की चांगली गोलंदाजी कर, तो खरा मित्र आहे। पहिलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण इकडे बघितलेलं आहे, 5 चेंडू टाकले गेलेत, आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये। 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि एकही धाव आलेली नाहीये। फायनल सामन्यामध्ये मिडल ओव्हर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी। कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। प्रेक्षकांना एकदा जोरदार शिट्ट्या आणि टाळ्या व्हायला पाहिजेत। एकही धाव आलेली नाहीये। आमदार साहेबांना कळालं पाहिजे तालुक्यामधून किती माणसं आलेत, एकदा जोरदार शिट्ट्या टाळ्या। खरं तर ही जनता आपण बघतोय आमदार साहेबांवरती प्रेम करणारी मंडळी आहेत। आज आवर्जून या मैदानावरती हजेरी लावली आहे। एकही धाव नाहीये। गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय बाळासाहेब रणवरे सर आहेत। याही वेळेचा चेंडू अप्रतिम, काय कमालीची गोलंदाजी आहे मंडळी। 7 चेंडू टाकलेत, एकही धाव नाहीये। फायनल सामन्यामध्ये प्रभावित केले गोलंदाजाने।
6 षटकांची मॅच आणि त्यामध्ये जर बघा 7 चेंडू निर्धाव आलेत. बापूदादा मुंगुसकर यांना बाद केले मैदानावरती. खरं तर ही खासियत आहे. काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली आहे. इम्प्रेस करणारी कामगिरी राहिली आहे मैदानावरती. याही वेळेचा बॉल फुलटॉस होता. फटका देखील चांगला बघायला भेटतोय. चौकार. तर डीजेचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी, प्रेक्षकांच्या शिट्ट्या, टाळ्या मैदानावरती आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय. इकडे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. 4 धावा आहेत. ऑन स्क्रीन वरती आपण इकडे आकर्षक असे करंडक देखील तुम्ही बघू शकताय. काय सुंदर करंडक आहेत. अगदी प्रत्येक संघ मालकाला वाटतंय मेस ट्रॉफी ही उचलणार आहे. परंतु जर बघितलं जो या सामन्यामध्ये विजयी ठरणार आहे ना, त्याच्या हातामध्ये मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. मैदानावरती आपण पाहतोय प्रेक्षकांचा जल्लोष इथे बघायला मिळतोय. आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा, कर्तबगारीचा झेंडा कोण लावणार मैदानावरती, यासाठीचा मोठा क्रीडा महोत्सव माळशिरस तालुक्याचा मिनी वर्ल्ड कप आपल्याला इकडे बघायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. माळशिरस तालुक्यामधील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची असलेली स्पर्धा, आमदार चषक, पहिलाच पर्व आणि पहिल्याच पर्वाचा गर्व देखील वाटतोय सर्वांना. आणि पहिलाच जो मेगा फायनल तुम्ही बघताय मैदानावरती, क्राऊड जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची अभूतपूर्व प्रतिसाद. याही वेळेचा बॉल कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षकाला उभं करून ठेवलंय. 2 षटकं संपलीत मंडळी. धाव फलकावरती फक्त 4 धावा आहेत. खरं तर आता मला प्रश्न निर्माण झालाय की 1972 नंतर पहिल्यांदा दुष्काळ पडलाय का काय? कारण जो धावेंचा दुष्काळ आहे, 1972 मध्ये अन्नधान्याचा दुष्काळ होता. आता ज्यांनी 1972 मध्ये बघितलं असेल त्यांना माहिती आहे. आणि इथे जर बघितलं तर आमचे कॅमेरामन आपण बघू शकताय अखिलेश यादव, जे अत्यंत चांगले कॅमेरामन वर्क्स करतायत. प्रत्येक बॉलला फॉलो करतायत. tenniscricket.in ची ही खासियत आहे. ज्यांचे तब्बल 21 लाख सबस्क्रायबर आहेत. आणि जवळजवळ ही स्पर्धा जर तुम्ही बघितली 192 देशांमध्ये पोहोचवत आहेत. जिथे जिथे युद्धजन्य परिस्थिती, जिथे जिथे युट्यूब बॅन आहे, तिथे ही आपली स्पर्धा दिसू शकत नाही. बाकीकडे सगळीकडे बघायला मिळते. आणि मैदानावरती मात्र गोलंदाजीसाठी अनुभवाची खान, 40 प्लसचे खेळाडू प्रकाश काळे सरांना आपण इथे बघतोय. समोर देखील आहेत नवोदित खेळाडू आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. लेफ्ट हँड बॅटर आहेत. बॅटच्या पुढ्यामध्ये दिलेला चेंडू उडवलाय आणि पाठवला देखील सीमारेषे. सोमनाथ भैस गटामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. फटका तर चांगला आहे. याही वेळेचा बॉल पायांमध्ये टाकलेला चेंडू होता. मोठ्या फटक्याचा शोध आहे. परंतु इथे बघायचंय वरुण बुर्ला सर कळवतायत लेग बायचा इशारा. 1 धाव आली आहे. धाव फलकावरती 11 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता. देवाला देव पण आणायचा असेल तर टाक्याचे घाव सोसावे लागतात. आणि तुम्हाला आम्हाला सामना जिंकायचा असेल तर कष्ट करावे लागतील. प्रामाणिक, जिद्द, चिकाटी, मेहनत. आणि हा बॉल जर तुम्ही बघितला समोरच्या दिशेने, बिग विकेट डाऊन.
कोणी पाणी घेऊन आतमध्ये येऊ नका. मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पंचांना देखील पाहू शकतोय. आमचे पंच वरुण बुर्ला सरांना आपण इथे ऑन स्क्रीनवरती बघू शकताय. जे नामांकित पंच आहेत आतापर्यंत 2 विकेट आल्यात, 11 धाबा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाश सरांनी मात्र आपला झंझावत मात्र कायम गाजवलाय. हीच दहशत, तोच दरारा. प्रकाश काळे नाव मात्र चर्चेमध्ये आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं नाणं खणखणीत वाजलंय. याही वेळेचा बॉल मिस टाइम आहे आणि लगातारची दुसरी विकेट. की आता जर 1 विकेट आली तर मला खिशात हात घालावा लागेल, कारण 10,000 रुपयांचं पारितोषिक. आणि खरे तर आमदार साहेब आता मला वाटतं पैसे घेऊन आलेलेच आहेत, कारण जर बघितलं आज खेळाडूंचं कौतुक करायचंय आणि असे बक्षीसदाते आपल्या तालुक्यामध्ये खरं तर त्यांच्यासाठी देखील मी म्हणेल की व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. विकेट हॅट्रिक जर घेतली तर काळे सरांचे देखील 1000 रुपये आहेत. आमदार साहेबांचे 10,000 रुपये. कोण पटकवणार? प्रकाश काळे. बघायचंय मैदानावरती. हा चेंडू निर्णायक आहे. हा चेंडू 11,000 रुपयांचा आहे. हा चेंडू मानाचा आहे. हा चेंडू सन्मानाचा आहे. तब्बल जर प्राइस बघितला 11,000 रुपयांचा चेंडू आहे. 1 विकेट 11,000 रुपये. आणि याच बरोबरी रिव्हर्स अटेम्प्ट इथे बघायला मिळतोय. चौकार. तर इथे तिसरी विकेट आली असती तर 11,000 रुपयांचं पारितोषिक होतं. संधी हुकलेली आहे आणि इथे ओव्हर हॅट्रिक साठी देखील 1000 रुपये असतील जे काळे सरांचे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोमनाथ चांगला चलवा जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अजून देखील पाहायचंय. इथून पुढे देखील मॅच ऑन आहे. याही वेळेचा चेंडू कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 15 धाबा आहेत. बघा मंडळी, ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं ना आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही संपलेलं आहे, तिथून नवी काहीतरी करण्याची मजा वेगळी आहे. द एंड इज बिगिनिंग. अंत असते प्रारंभ. जेव्हा तुमचं सगळं संपलंय असं वाटतं त्यावेळेस तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची संधी असते. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 15 धाबा. 3 गडी गमावल्यात. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती. सामना ऑन आहे. क्षणाला सामन्यामध्ये फेरबदल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. युवा नेते जीवनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. सभापती साहेब देखील आहेत. अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. उपस्थित होत आहेत क्रिकेटचे निस्सीम चाहते तुकाराम बाप्पू देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुकाराम भाऊ देशमुख, आपण या ठिकाणी आलात, आपलं स्वागत आहे. गोलंदाजी मार्क करते आपण इथे शैलेश, त्याचबरोबर इथं समाधान भाऊ भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. शैलेश गोलंदाजीसाठी पुढे आहे. मेगा फायनल आहे. फायनलचा थरार आहे. प्रेक्षकांची मात्र आता गर्दी मात्र जमताना पाहायला मिळते. ऑनलाईन देखील प्रेक्षक वर्ग आहेत. सन्माननीय बाळासाहेबजी मुजावर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष स्वागत. अनंत कुलकर्णीचे माळशिरस परिसरातील एक आदर्श शिक्षक आणि त्याचबरोबर इथं एक हिंदी समालोचक, खरं तर ज्यांना मी
अभयसिंह दादा चषकामध्ये ऐकलेलं आहे. सरांचं देखील स्वागत आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो इथे डाऊन दी ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. इथे आपण बघतोय धावफलकावरती जर बघितलं आपण 16 धाबा आहेत, 3 गडीचे गमावलेले आहेत. मंडळी तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये 16 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असं म्हटलं जातं, लोक कलावंतांनी गीतामध्ये लिहिलेलं आहे 16 वरीस धोक्याचं, आणि आपण बघतोय इथे ते 16 वरीस धोक्याचं नाही तर ते 16 वरीस मोक्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला आणि वयाच्या 16व्या वर्षी अनेक विद्यार्थी SSC एक्झाम देतात. त्यामुळे वय वर्ष 16 फार महत्वाचे आहे. याही वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे दोन हातांची उंचाई आणि झेल देखील टिपलेला आहे. मैदानावरती आपण पाहतोय विकेट येत आहेत. विकेट पाठोपाठ विकेट. 16 धावसंख्येवरती आणखीन एक गडी गारद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या गोलंदाजासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येते. सलीम काजी जे ज्येष्ठ क्रिकेटर आहेत. आणि इथे बघा आगामी काळामध्ये आपल्या परिसरामध्ये जे हॉस्पिटल सुरू होत आहे शिवपूजा हॉस्पिटल, डॉक्टर शिवाजीराव पनासे सरांचं देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य आणि त्रिशिका चषक देखील त्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो जो 31 डिसेंबरला असतो. यावेळेस देखील जर बघितलं आपण गोलंदाज आहेत. याही वेळेचा बॉल टॉपे जागेवरती उडाला आहे आणि याही वेळेस विकेटचं पतन. काही गडी मैदानावरती थांबत नाहीये. सलीम काजींच्या वतीने 100 रुपये आणि आपण बघतोय अजून देखील जर बघितलं आपण एक विकेट आली तर आमदार साहेबांचे तब्बल 10,000 रुपयांचं जे प्राइज आहे. षटक क्रमांक जर आपण इथे बघितलं मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन. 17 धाबा आहेत. 5 ओव्हरचा खेळ झालाय. दादा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहेत. 3.4चा खेळ आहे. उर्वरित 2 चेंडू बघूया आणि त्यानंतर मात्र हा बॉल पुन्हा एकदा आपण इकडे बघतोय. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. डॉट चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. अतुल भैया माने देशमुख साहेबांनी केलेलं हे नियोजन, दादासाहेब तुपेंचं जी साथ, डॉक्टर शिवाजीरावजी पनासे सर यांचं देखील या स्पर्धेसाठीचं विशेष सहकार्य. अतिशय चांगलं नियोजन खरं तर माळशिरस तालुक्यामध्ये बघायला मिळालं. इथून पुढे देखील आपण पाहतोय गोलंदाज आहेत. याही वेळेचा बॉल इथे पाठीमागे मार्गक्रमण करतोय एक आणि इथे पुन्हा एकदा बघा पारितोषिक सातत्याने पटकवण्याची संधी येते आणि संधी निघून जाते. एकंदरीत आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 17 धावा आहेत. 5 गडी गमावले. खरं तर माळशिरस तालुक्यामध्ये मला सातत्याने आमंत्रित केले जाते आणि आमदार चषकामध्ये मला संधी दिली त्याबद्दल अतुल भैया माने देशमुख साहेब असतील, बाळासाहेब रणवडे असतील आणि दादासाहेब तुपे आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी जातोय समालोचन कक्षामध्ये. मी आपली थोडीशी विश्रांती घेतोय आणि मायक्रोफोनवरती याच परिसरातील आदर्श शिक्षक कुलकर्णी सरांकडे आपण जाऊन पोहोचतोय. ओव्हर टू सर.
धन्यवाद सर। यहाँ हुए सभी दर्शकों को और तमाम क्रिकेट खिलाड़ियों का मैं समालोचक आनंद कुलकर्णी वेलापुर के एक बहुत ही ऐतिहासिक क्रिकेट मैदान पर हार्दिक स्वागत करता हूं और ले चलता हूं एक अंतिम मुकाबले में। इस बीच नए ओवर की शुरुआत दाहिने हाथ से ओवर द विकेट, इस गेंद को ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को स्कोर ऑफ द विकेट खेल दिया है। डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद जा रही है और इस बीच दूसरे रन की कोशिश कर रहे हैं का खतरा हो सकता है, लेकिन बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए सही तालमेल और सही सूझबूझ दिखाते हुए 2 रन पूरे कर चुके बल्लेबाज। स्कोर है इस समय कुल मिलाकर 19 रन, जबकि इस समय 5 विकेट का नुकसान हो चुका है, जबकि 5वें ओवर का खेल चल रहा है और इसके बाद अभी 1 ओवर का खेल बाकी है। कुल मिलाकर 6 ओवर का यह मैच है, 5वें ओवर का खेल चल रहा है। पिलियू की टीम इस समय बल्लेबाजी कर रही है। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट रोड एंड से पंढरपुर महार स्टेट हाईवे रोड एंड की ओर से इस बीच ये गेंद और इस गेंद को उठा दिया, खेलने की कोशिश ऑन साइड के क्षेत्र में, डीप कवर के क्षेत्र और कवर के क्षेत्र में बहुत शानदार कैच आउट। तारीफ अर्थात तो कुल मिलाकर इस समय 6ठे विकेट का नुकसान। खेलने की कोशिश ऑन साइड पर कर रहे थे पुल लगाने की, लेकिन ठीक तरह से कंट्रोल नहीं कर पाए शॉट को। आकाश से गेंद काफी हवा में देर तक और ऑफ साइड के क्षेत्र में सर्कल के अंदर बहुत ही शानदार कैच शॉर्ट कवर के क्षेत्र में। तारीफ करनी पड़ेगी वहां के फील्डर की, निनाद पवार। स्कोरर और स्टैटिस्टिशियन बता रहे हैं कि निनाद पवार ने एक बहुत ही बेहतरीन कैच, वेल जज कैच जिसे कहा जाता है, हवा के विपरीत दिशा में लिया हुआ एक बहुत ही शानदार कैच। फिर एक बार अपना अधूरा ओवर पूरा करने की कोशिश। रन अभी भी स्कोर पर 17 है, 6 विकेट का नुकसान उठाना पड़ा है पिलियू की टीम को। इसके बाद अभी सिर्फ वो 1 ओवर का खेला है। इस बीच फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट रोड एंड से ये गेंद अजीब और गरीब अंदाज में खेलने की कोशिश, 1 रन पूरा कर रहा है बल्लेबाज। बॉलर ने अपने फलूतर में गेंद को उठाया और इस 1 रन के साथ जबकि स्कोर हो चुका है 18 रन 6 विकेट के नुकसान पर, 18 for the loss of 6 विकेट, जबकि इस समय यह 5वें ओवर का खेल चल रहा है। जो दर्शक यहाँ देर से हुए या जिन्होंने अपने रेडियो ट्रांजिस्टर देरी से खुले हुए हैं उनके लिए यह सूचना देना पर्याप्त समझता हूं। कुल मिलाकर इस प्रतियोगिता का यह अंतिम मैच चल रहा है पिली और अकलूज इन दोनों टीम के बीच में। 20 रन स्कोर है 6 विकेट के नुकसान पर। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर विकेट रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं। 5वें ओवर का खेल इस समय चल रहा है। यह गेंद ऑप्शन के बाहर, बहुत अच्छी गेंद थी, परिवर्तन के तौर पर काफी रफ्तार भरी गेंद, विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया, रन की कोई गुंजाइश नहीं है। स्कोर विकेट करने का प्रयास कर रहे थे, बीट हुए। कुल मिलाकर ऑफ साइड पर फील्डिंग की रचना, एक शॉट डीप थर्ड मैन, एक डीप गली है, एक पॉइंट है और एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर, पॉइंट कवर और शॉर्ट थर्ड मैन, ये 3 फील्डर सर्कल के अंदर ऑफ साइड पर। ऑन साइड पर सर्कल के अंदर किसी फील्डर नहीं की, लेकिन ऑन साइड पर सर्कल के बाहर बाउंड लाइन के बाहर लगभग खींचते हुए लॉन्ग ऑन मिड विकेट और स्क्वायर लेग। इस बीच फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट, यह गेंद लगभग यॉर्क करने की कोशिश, अपने आप को थोड़ी सी धीमी गति की गेंद थी, परिवर्तन के तौर पर पहले बल्ला और बाद में गेंद आई, परिवर्तन के तौर पर बीट किया। बहुत अच्छी गेंदबाजी, तारीफ करने पड़ेगी, बहुत ही चतुराई से अपने परिवर्तन कर रहे हैं गेंदबाज। धीमी गति की गेंद बराबर खेलने का प्रयास कर रहे थे। ऑन साइड के क्षेत्र में बल्ला पहले आया और गेंद बाद में आई थी। इस बीच फिर एक बार फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, शॉर्ट थर्ड मैन से फील्डर लगभग ऐसा लग रहा है कि शॉर्ट फाइन लेग पर सर्कल के अंदर, फील्डर ऑन साइड पर। फिर एक बार दाहिने हाथ से ओवर द विकेट रोड एंड से गेंद ऑफ स्टंप के बाहर और यह गेंद बहुत अच्छी गेंद थी, कट करने का प्रयास कर रहे थे, बीट हुए और विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया, रन की कोई गुंजाइश नहीं है। और कुल मिलाकर यह 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 5 ओवर की समाप्ति के पश्चात इस समय स्कोर है कुल मिलाकर 20 रन 6 विकेट के नुकसान पर। टॉस हारने के पश्चात पहले पिलियू की टीम बल्लेबाजी कर रही है। इस प्रतियोगिता का यह अंतिम मैच चल रहा है, 1 ओवर इस इनिंग की बाकी है और इसके बाद 6 ओवर का कुल मिलाकर खेल बाकी है। लक्ष्य तो ज्यादा नहीं है, लेकिन अक्सर ऐसा देखना ऐसा मालूम पड़ता है कि कभी शॉर्ट जब रन होते हैं यानी स्लो स्कोर जब होता है धीमा, तो निश्चित रूप से मैच में एक बहुत ही दिलचस्प मैच आता है, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन खेल क्रिकेट का ऐसा ही है, यदि कोई वाइट बॉल या नो बॉल नहीं होता तो कुल मिलाकर 6 गेंदों का खेल इस इनिंग का बाकी है।
शैलेश निंबालकर एक बहुत ही कामयाब गेंदबाजी है गेंद, और इस गेंद को अनड्राइव कर दिया है मिड विकेट और लॉन्ग लाइन के बीच में से गेंद बाउंड्री के बाद 4 रन। बहुत अच्छी गेंद थी, थोड़ी सी धीमी गति की गेंद निश्चित थी, और इस गेंद को लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से खेल दिया है, ऑन ड्राइव कर दिया था गेंद को बहुत ही खूबसूरती से बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। काफी देरी के बाद यह चौका आया है। कुल मिलाकर स्कोर पलटता हुआ 24 रन 6 विकेट के नुकसान पर इस इनिंग का ये अंतिम ओवर। यदि कोई व्हाइट बॉल या नो बॉल नहीं तो सिर्फ 5 गेंदों का खेल बाकी है। क्रिकेट बहुत अनिश्चितताओं का खेल है, जब तक अंतिम गेंद डाली नहीं जाती अंतिम विकेट नहीं हो सकता, कुछ भी हो सकता है, और इसलिए शायद क्रिकेट प्रेमी ज्यादा है, दूर ज्यादा क्रिकेट में ऐसा देखना पड़ता है। तो कुल मिलाकर अपना अधूरा और पूरा करने की कोशिश में 5 गेंदों का इस इनिंग का खेल बाकी है। दाहिने हाथ से राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं पंढरपुर महाड़ स्टेट हाईवे रोड की ओर से। 5 फील्डर ऑफ साइड पर और 4 फील्डर ऑन साइड पर। यह गेंद भी खेलने की कोशिश और इसी के साथ आउट। और गेंद आई थी शॉर्ट कवर के क्षेत्र में सर्कल के अंदर। बहुत ही शानदार कैच, थोड़ा सा लो था कैच, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग का प्रदर्शन सर्कल के अंदर। फिर एक बार दाहिने हाथ से राउंड विकेट। यह गेंद ऑफ स्टंप के बाहर रूम बनाकर खेलने की कोशिश ऑन साइड के क्षेत्र में पहले ही गए थे, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन, तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज की। इस ओवर में बांध कर रखा है बल्लेबाज को, किसी तरह का खुलकर शॉट खेलने का मौका नहीं दे रहा है। बल्लेबाज के पैर पर नजर रखते हुए गेंदबाजी कर रहे हैं। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, तारीफ करनी पड़ेगी निंबालकर की। फिर एक बार दाहिने हाथ से राउंड विकेट। यह गेंद बहुत शानदार शॉट, स्कोप कर दिया गेंद को, डीप पाइन लेगा उसको लेके बीच में से बाउंड्री के बाद 4 रन। साइड पर गेंद थी लेग स्टंप पर, बहुत ही खूबसूरती से घुटने पर बैठ कर गेंद को स्कूप कर दिया था। बहुत ही शानदार शॉट था, हाफ स्वीप हाफ स्कूप। तारीफ करनी पड़ेगी बल्लेबाज की इस गेंद के ऊपर। फिर एक बार और फिर एक बार गेंद को लगातार उसी क्षेत्र में गेंद बाउंड्री लाइन के नजदीक आ रही है, वहां स्कोर लेके फील्डर गेंद को उठाया, थ्रो किया और इस बीच 2 रन इत्मीनान से, और इसके साथ ही बल्लेबाज आउट। फॉर द लॉस ऑफ 8 विकेट। और ये अंतिम ओवर की मेरे ख्याल से 2 गेंदें बाकी है, यदि कोई व्हाइट बॉल या नो बॉल नहीं तो 1 गेंद, माफ कीजिए, अंपायर का इशारा। अंपायर काफी दक्ष है, तारीफ करनी पड़ेगी अंपायर की भी। काफी खराब गेंद ऑफ स्टंप के बाहर लगातार, और इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 30 रन 8 विकेट के नुकसान पर, 30 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट। 6 ओवर का कुल मिलाकर यह अंतिम मैच है, यानी लगभग 5 रन प्रति ओवर की औसत से रन चाहिए। उतना ज्यादा मुश्किल टारगेट तो निश्चित रूप से नहीं है, लेकिन फिर भी कुछ कहा नहीं जाता, क्रिकेट है।
ये गेंद और इस गेंद को उठा दिया है, गेंद को डीप स्कोर लेके क्षेत्र में आगे फील्डर मौजूद है, एक रन की कोशिश कर रहे बल्लेबाज और एक ही रन मिल सकता है। बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन और बहुत खूबसूरत थ्रो बिल्कुल स्टंप के ऊपर और इस एक रन के साथ विनिंग की समाप्ति हो चुकी है। तो कुल मिलाकर पिल्लू पहले बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर 31 रन बनाए 8 विकेट के नुकसान पर, यानी रन की औसत चाहिए मैच जीतने के लिए लगभग 5 रन प्रति ओवर की औसत से। बिल्कुल आसान लक्ष्य है यदि बल्लेबाज ध्यान से खेले, ठीक तरह से खेले, कुछ ज्यादा जोखिम भरा शॉट खेलने की जरूरत नहीं है क्योंकि 5 रन प्रति ओवर की औसत से मैदान का विस्तार देखते हुए यह ज्यादा नहीं है। धन्यवाद कुलकर्णी सर, अतिशय सुंदर असे समालोचन। खरं तर हिंदीवरती ज्यांचं अत्यंत चांगलं प्रभुत्व आहे आणि हिंदी समालोचन ऐकताना खरं तर अनेकांना जणू काय आपण टीव्हीवरती ही कॉमेंट्री ऐकतोय का काय असा प्रश्न निर्माण झाला असेल। अतिशय चांगलं समालोचन। तर मैदानावरती आपण पहिला डाव संपलेला आहे। पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय। पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 31 धावा झाल्या, जिंकण्यासाठी 32। डीजे ऑपरेटर थँक्यू। डीजे ऑपरेटर खेळाडू चला आतमध्ये या, खेळाडू आणि डीजे ऑफ करा, डीजे ऑपरेटर डीजे ऑफ करा। आपल्या समोर आणखीन एक कलाकार याच मायभूमीतील आहेत। को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना। और तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना। याद करेगी दुनिया तेरा
तेरा मेरा अफसाना। थैंक यू। अकलूज आणि पिलिओ त्या टीमवरती डिपेंड एक गाणं म्हणतोय. जीत जा जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग है. तूने ही सजाए हैं मेरे होठों पे ये गीत, तेरी प्रीत से मेरे जीवन में बिखरा संगीत. थँक यू अँड बेस्ट ऑफ लक ऑल. दोन्ही संघांना मनापासून बेस्ट ऑफ लक देतोय. हार जीत होती है लेकिन उसी में से सभी को उभरना होता है. इसके आगे भी हमको बहुत सारे मैचेस खेलने हैं, इसलिए कोई भी कुछ दुख मत मानना. सो वन्स अगेन बेस्ट ऑफ लक. इथे फिरोजभाई शेख यांच्याकडून 500 रुपये आणि ग्रामपंचायत सदस्य रायचंदजी खाडे यांनी दोस्तीच्या गाण्यासाठी 500 दिलेत आणि फिरोजभाईंनी या अंतिमच्या गाण्यासाठी 500 रुपये पारितोषिक दिले. धन्यवाद. खरं तर माळशिरस तालुक्याला इतिहास मोठा आहे जो कला क्रीडा साहित्य क्षेत्रामध्ये मॅच ऑन करतोय. सोबत एक ओव्हरसाठी मी आपल्या समोर जॉईन होतोय. पुन्हा एकदा पुढच्या ओव्हरमध्ये आमचे सहकारी मित्र सौरभ राजपूत देखील जॉईन होत आहेत. खरं तर संभाजीनगरचा गेले 6 दिवस तुम्ही आवाज ऐकलेला आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन होते. कमी धावफलकाचा पाठला आहे. पहिला बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी रायचंदजी खाडे यांच्या माध्यमातून 501 रुपये आणि इथे आपण बघतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेली आहे. दुसऱ्या पहिल्या षटकामध्ये जो सामना सुरू आहे समोर जर बघितलं निमगाव मगरचा टॉन आहे. अर्थातच निनाद पवार छोटा धावफलक आहे. पहिला बॉल आणि या चेंडूवरती अफलातून फटका. कावकर रिझन फोडतो. धावफलक 7 धावेंवरती आपल्याला बघायला मिळतोय. चौकार आहे, सॉरी माफ करा, 5 धावा. आणि इथे खरं तर निनाद पवार मैदानावरती खेळत आहेत. छोटासा मायक्रोफोनवरती देखील बदल करूयात. पुन्हा एकदा सौरभ सर यांच्याकडे आपण पोहोचतो. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. धन्यवाद अभिजित सर. रन संख्या मात्र इकडे वाढतीये. धावस्वरूपी जर बघितलं तर या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डला मात्र चालना मिळाली आहे. काय प्रेक्षक, काय गर्दी आज आमदार चषकाच्या महाअंतिम दिवसात आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या मात्र इकडे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना जबरदस्त जबरदस्त प्रेक्षकांनी मात्र प्रतिसाद दिला या स्पर्धेला. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे इथल्या प्रेक्षकांचं. कारण की खास करून या प्रेक्षकांनी ही स्पर्धा म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये मोठी केली आहे. आणि त्यात जर बघितलं तर खेळाडूंचा खेळ जो मात्र अतिशय जबरदस्त राहिलाय. रन संख्या 5 रन.
यावेळेस जर बघितलं तर नक्कीच ऑन स्क्रीन आपण बघू शकता आमचे साथी समालोचक मित्र, काष्टीचा राजा म्हणून ज्यांची जर बघितली तर ओळख आहे अशी अभिजितजी राऊत सर, ज्यांचा देखील आवाज आपण गेले 5 दिवस ऐकला, त्यांचंही मात्र कौतुक करावं लागणार आहे. यावेळेस मात्र फटका हवेत आहे आणि यावेळेस चेंडू सरळ सीमारेषा पार. पवार याच पैलवानाच्याच भूमिकेत उतरलेत आणि कडक बॅटिंग मात्र आज फायनल मध्ये देखील 2 चौकारांच्या मदतीने सलग 2 षटकारांना साहिल भैया आतार यांच्या माध्यमातून निनाद यांना 500चा पुरस्कार आहे. 9 वरती रन संख्या. हलक्या हातांनी जर बघितलं तर टोलावण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी मात्र इथे 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल आणि 1 धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आहे. अशा प्रकारचा नजारा मंडळी फार कमी बघायला मिळतो. जेवढे प्रेक्षक एवढी प्रचंड गर्दी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे टेनिस बॉलच्या मॅचेस बघण्यासाठी. बघा टेनिस बॉलच्या मॅचेसला जर बघितलं तर चांगले दिवस आलेत, टेनिस बॉलच्या क्रिकेटला जर बघितलं तर इकडे चांगले दिवस आलेत. बट त्याचं श्रेय जर कोणाला जातं तर आयोजकांना जातं, खेळाडूंना जातं, बक्षीसदात्यांना जातं. येस, प्रत्येक षटकाराला रायचंदजी खाडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पुरस्कार जो मात्र इकडे राहणार आहे या मॅच मध्ये. फायनल 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 कार्य सम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा, त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, ऐतिहासिक आमदार चषकाची स्पर्धा वेळापूरच्या या पालखी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अभूतपूर्व सोहळा या स्पर्धेचा माळशिरस तालुक्यावर सध्या तरी जर बघितलं तर संबंध महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. इकडे मात्र 55 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा इकडे मात्र आपण बघतोय स्कोर कार्ड वरती लागत असताना पाहायला मिळतात आहे. 16 संघ तब्बल या स्पर्धेत दाखल झाली होती, 16 संघ मालक दाखल झाली होती स्वप्न घेऊन की आपल्याला जर बघितलं तर आमदार चषकाचा मान उचलायचा आहे. आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा आयोजित केली गेली आहे त्या स्पर्धेचा चषक उचलायचा आहे. आणि आता मात्र 2 संघ इकडे मात्र या रेस मध्ये उरलेले पाहायला मिळतात. एकीकडे सोमनाथ भैस 11 पिलीव तर दुसरीकडे जर बघितलं तर रघुवीर रॉयल्स अक्लूज, एकीकडे धनंजयजी जाधव साहेब तर दुसरीकडे जर बघितलं तर सोमनाथ भैस. रन संख्या 11 रन. याही वेळेस लेग स्टिकच्या खासा बाहेरचा बॉल आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. धावस्वरूपी 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 12 धावा या 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर आपल्याला लागताना पाहायला मिळतील. फार मेहनत या स्पर्धेसाठी जर बघितली तर घेतली गेली आहे. माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुलजी माने देशमुख असतील, दादा तुपे असतील, त्याचबरोबर वैभव बनसोडे असतील, गोटूभैया माने देशमुख, अभि खराडे, रोहन सरोदे, मारुती शेंडगे, मोहीन, सर्वच त्यांचा मित्र परिवार. यावेळेस मात्र मागच्या दिशेने तिकडे हुलकावणी दिली जाते. इकडे काय घडणार आहे? 1 धाव तर पळून काढली गेली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र इकडे कॉल आहे. विश्वजित निघालेत, निनाद निघालेत आणि इथे मात्र 2 धावा मला वाटतंय पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना पाहायला मिळते. नक्कीच आरएमसी इन्फ्रास्ट्रक्चर चे सर्वे सर्वा दादाराजे घाडगे असतील, त्याचबरोबर शिवपूजा हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर शिवाजीराव पणासे पाटील साहेब असतील, या सर्वच मान्यवरांचं मात्र इथे कौतुक होणं गरजेचं आहे की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जर बघितली तर एवढी भव्य दिव्य आली आहे. रन संख्या 14 रन 14. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा मात्र इकडे केला जातोय. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढणार आहे. 15 धावा स्कोर कार्डवर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या नक्कीच पुढच्या चेंडूवर जर षटकार आला तर निनाद यांच्यासाठी 2000चा पुरस्कार जो मात्र दिला जाणार आहे. आपलं नाव अमोल मोरेकर यांच्या माध्यमातून. हो यावेळेस मात्र कमी गतीने इकडे चेंडू टाकला गेलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने स्पर्धा मात्र पुढे जाते. हालाकी स्पर्धा जर बघितली ना तर 21 जुलैला सुरू होणार होती, बट निसर्ग राजाने फार परीक्षा घेतली आहे आयोजन समितीची. बट आयोजन समिती देखील ठाम होती की आपल्याला स्पर्धा करायचीच आहे आणि 8 दिवस का होईना लेट पण थेट स्पर्धा भेटीला आणली. रन संख्या 15 रन. यावेळेस उडवलाय. अरे मैदानाच्या आतमध्ये नाथ
जर बघितलं तर पुरस्कार राहणार आहे निनाद पवार यांना आणि यस 2000चा पुरस्कार जो मात्र इकडे या षटकारासाठी जो की त्यांना दिला जाणार आहे. आपलं नाव अमोल मोरे यांच्या माध्यमातून हा 2000चा पुरस्कार राहणार आहे आणि रायचंद भाऊ खाडे यांच्या माध्यमातून हा 500चा पुरस्कार. इथे मात्र निनाद पवार यांना तब्बल 2500चा पुरस्कार इकडे मात्र जमा झाला. बक्षीस वितरणाच्या वेळेस आपण लक्ष द्यायचंय की हा 2500चा पुरस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. रन संख्या 21 रन संख्या मात्र सध्याच्या घडीला 21 वरती स्थिर आहे. 11 धावेंची जर बघितलं तर इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी गरज. एका हाती सामना जर बघितलं तर सध्याच्या घडीला रघुवीर रॉयल्सच्या दिशेने वळलेला आहे. बट कौतुक करावं लागेल सर्व संघांचं जेव्हा स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. याही वेळेस तुम्ही ताकद मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. डीजे असं गाणं लोड करून ठेवा की संपूर्ण मैदान जर बघितलं तर इकडे अंतिम फटका आल्यानंतर नाचलं पाहिजे. आणि या षटकारासाठी जर बघितलं तर रायचंद यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचा अजून एक पुरस्कार येतोय. तब्बल 3000 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र जमा झालेला आहे. बॉल द्यायचाय आणि काय झालंय बघा. मॅच ऑन ठेवा. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. बॉल पुरवा. रोल बॉल पुरवा. मोईन बोला ना. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. तत्पूर्वी जर बघितलं तर 5 धावेंची केवळ आणि केवळ आता इथे गरज आहे. शेवटच्या टप्प्यात स्पर्धा आहे. विनिंग शॉट येईल का निनादच्या बॅट मधून बघूयात मंडळी काय होत आहे. 5 धावांची गरज आहे रघुवीर रॉयल्सला आमदार चषक जिंकण्यासाठी. ओहो यावेळेस काय फिल्डर मात्र आहेत. नो बॉलचा इशारा. एक धाव मात्र जुडताना पाहायला मिळेल. बघा 4 धावा इकडे मात्र आता विजयासाठी पाहिजेत. पारडं मात्र जड झालंय. बसलेले होते ते मात्र आता उठून उभे राहिलेले आहेत कारण की आमदार चषक जर बघितला तर आता अवघ्या 1 फटक्यावरती आलेला आहे. 4 धावा मॅच जिंकण्यासाठी टीम रघुवीर रॉयल्सला. 26 बॉल शेवटचा बॉल राहील का हा. आणि या फटक्यासोबत इकडे मात्र आमदार चषक टीम रघुवीर